नमस्कार. मी विशाल वसंत पवार, मंडळ कृषी अधिकारी कवठेमंकाळ आपल्या ॲग्रोकिंग टुरिझम चॅनलमध्ये स्वागत करत आहे. विषय चर्चेचा हा एक आपण नवीन भाग घेऊन येत आहोत. यामध्ये कृषी योजनांचे जे लाभ दिले जातात त्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. आणि आज आपल्यासोबत ज्या तज्ज्ञ व्यक्ती जोडलेल्या आहेत, आपण त्यांची मुलाखती घेणार आहोत. तर चला सुरुवात करूया. आज आपण गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना जी आहे कृषी विभागाची त्याविषयी चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी आपल्यासाठी जे आपल्यासोबत जे पाहुणे जोडलेले आहेत आपण त्यांची प्रथमतः ओळख करून देणार आहोत. आपल्यासोबत जे जोडलेले आहेत ते कृषी विभागाचे कृषी पर्यवेक्षक जगताप साहेब आपल्याला जोडलेले आहेत. नमस्ते. नमस्ते. तसेच आपल्यासोबत आगळगाव या गावचे कृषी सहाय्यक समाधान काशीद जोडलेले आहेत. नमस्कार. आपल्या आजच्या कार्यक्रमामध्ये स्वागत करत आहे. तत्पूर्वी मी आपले जे तज्ज्ञ कृषी पर्यवेक्षक जगताप साहेब आहेत त्यांना काही प्रश्न देणार आहोत, उत्तरं त्यांच्याकडून घेणार आहोत. त्यामध्ये महत्त्वाचा विषय गोपीनाथ मुंडे योजनेची सुरुवात कशी झाली, ही जी अपघात विमा योजना आहे यामध्ये वेळोवेळी बदल झालेले आहेत का, काही या गोष्टी आपण त्यांना प्रश्न विचारू. नमस्कार. नमस्ते. आपला प्रश्न असा आहे की गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना ही कृषी विभागामध्ये आता सध्या चालू आहे, पण यामध्ये सुरुवातीला काही वेगवेगळ्या योजना होत्या. मग त्या योजनेची सुरुवात कुठून झाली आणि आज त्या योजनेला मूळ स्वरूप कसं प्राप्त झालं, तसंच या योजनेमध्ये काही बदल झाले आहेत का? तर या योजनेची सुरुवात महाराष्ट्र शासनाने 2005-2006 साली सुरुवात केली. त्यावेळी ही योजना वैयक्तिक शेतकरी अपघात विमा या नावाने कार्यरत होती. त्याच्यानंतर या योजनेमध्ये वेळोवेळी बदल होत गेले आणि सन 2008-9 मध्ये या योजनेचं स्वरूप शेतकरी अपघात जनता अपघात योजना या नावामध्ये त्याचा बदल झाला. तर यावेळी जे कार्यपद्धती होती त्यावेळी शासन प्रत्येक शेतकऱ्याच्या जे लाभधारक खातेदार आहेत त्यांचा विमा भरत होतं आणि हा विमा कंपन्यांना दिला जात होता आणि कंपन्या हे दावे निकाली काढत होते. आणि त्याच्यानंतर या योजनेमध्ये वेळोवेळी बदल झाले. 2015-16 साली या योजनेचं स्वरूप गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना असं झालं आणि याचा जो अंमलबजावणी होती ती खाजगी कंपन्या जे विमा कंपन्या आहेत त्यांना शासन निधी देत होता आणि त्याच्यातून ही अंमलबजावणी होत होती. परंतु नंतर शासनाच्या अशा लक्षात आलं की ज्या विमा कंपन्या आहेत त्या दावे नाकारण्याचं प्रमाण वाढत चाललं होतं आणि खूप विलंब होत होता, शेतकऱ्याला पैसे लवकर मिळत नव्हते. म्हणून शासनानं 2023 साली या योजनेमध्ये बदल केला आणि ज्या विमा कंपन्या आहेत त्या विमा कंपन्यांना यातून बाजूला केलं. आता ही शासन स्वतः योजना राबवत आहे आणि या योजनेचं नाव सुद्धा आता बदललेलं आहे. या योजनेचं नाव आता झालेलं आहे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना असं झालेलं आहे. आणि असे हे कालांतरानं बदल होत गेलेले आहेत. या योजनेचा मुख्य उद्देश असा आहे की जे शेतकरी कुटुंबातले कर्ता व्यक्ती आहे त्या कर्ता व्यक्तीचं जर अपघातानं निधन झालं किंवा अनैसर्गिक पद्धतीनं त्याचा मृत्यू झाला, म्हणजे कोणत्याही कारणामुळे अपघाती मृत्यू झाला, तर त्याच्या कुटुंबाला सावरण्यासाठी शासनाकडून थोडीफार मदत मिळावी या उद्देशानं शासनाने ही योजना चालू केलेली आहे. आणि ह्या योजनेचं खूप यश चांगलं आहे. प्रत्येक तालुक्यात महाराष्ट्रामध्ये खूप असे लाभार्थी वारसदारांना या योजनेचा फायदा झालेला आहे आणि योजना ही यशस्वीपणे आता चालू आहे. मग आता प्रश्न, ही योजना आता सध्या कृषी विभाग हा प्रभावीपणे राबवत असताना शेतकऱ्यांच्या मनामध्ये असंख्य प्रश्न असतात. कारण शेतकरी हा अज्ञानीच असतो, आपण म्हणून चालत असतो. त्यामुळे आपलं कर्तव्य आहे की आपल्या गावचे कृषी सहाय्यक असतील किंवा कृषी पर्यवेक्षक तिथपर्यंत माहिती पोहोचवणं. पण महत्वाचा जो प्रश्न उपस्थित राहतो की जी जमीन आपण जो शेतकऱ्याची व्याख्या ठरवताना ज्याच्या नावाने 7/12 निघतो तो आपण शेतकरी ग्राह्य धरतो. पण गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेमध्ये असे काही प्रावधान आहेत की त्याच्या कुटुंबातील व्यक्तीला लाभ देता येतो किंवा त्या नात्यातील व्यक्तीला लाभ देता येतो, किंवा समजा त्या कुटुंबामध्ये 7-8 व्यक्ती राहत आहेत आणि ऍक्सिडेंटमध्ये 2-3 व्यक्ती वारल्या तर आपण त्यातल्या किती लोकांना लाभ देऊ शकतो, असं काही योजनेमध्ये प्रावधान? ह्या योजनेमध्ये निकष ठरवलेले आहेत. म्हणजे ते निकष कसे आहेत तर अनुदान हे कुणाला द्यायचं, तर पहिल्यांदा निकष काय आहे की ज्या व्यक्तीच्या किंवा ज्या शेतकऱ्याच्या नावे 7/12 आहे असा शेतकरी ह्या योजनेसाठी पात्र आहे. त्याच्यामध्ये हा एक शेतकरी झाला. आता पूर्वी फक्त एका शेतकऱ्यासाठी लाभ दिला जात होता. आता शासनाने बदल केला आणि त्याच्या कुटुंबातील एका व्यक्तीला सुद्धा त्याच्यामध्ये समावेश करून घेतलेला आहे. तो व्यक्ती जरी त्या व्यक्तीच्या नावे 7/12 नसेल आणि तो व्यक्ती त्या कुटुंबातला असेल तर त्या व्यक्तीला आपल्याला लाभ देता येतो. तर शासनाने आता 2 व्यक्तींचा त्याच्यामध्ये समावेश केलेला आहे. एक तर मूळ ज्याच्या नावावर 7/12 आहे तो व्यक्ती आणि त्याच्या कुटुंबातील इतर सदस्य, म्हणजे त्याचा
समजा पत्नी असेल किंवा मुलगा असेल, मुलगी असेल किंवा एखादी लाभधारक महिला शेतकरी आहे, सातबारा जिचं नाव आहे, तर तिच्या पतीचा तिचा ऍक्सिडेंट झाला असेल तर पती असेल, मुलगा असेल, मुलगी असेल, तर यांना सुद्धा आपल्याला या योजनेमध्ये लाभ देता येतो. एका व्यक्तीला लाभ देता येतो. एका व्यक्तीला लाभ देतो. यामध्ये आता पुढे असंख्य प्रश्न आहेत, कारण आपल्याला तर रॅपिड फायर मध्ये आपण जाणार आहोत. तर तो जो अपघात होतो यामध्ये नैसर्गिक अपघात होणे किंवा नात्यातील खून करतात लोक, किंवा म्हणजे असं कोणते जे आहेत घटक की ज्याला आपण लाभ देऊ शकतो, आणि असे कोणते घटक आहेत की आपल्याला त्यांना त्या लाभापासून वंचित ठेवावं लागतं, कारण ते शेतकऱ्याची चूक असते. असे कसे कोणते वेगवेगळे लाभ आहेत आपल्याकडे? आता जे शासनानं निकष ठरवले या योजनेमध्ये, या योजनेचं स्वरूपच असं आहे की अपघात विमा योजना आहे. तर ह्याच्यामध्ये जे पात्र लाभार्थी आहेत किंवा ज्या कोणत्या घटनांसाठी लाभ दिला जातो त्या साधारण एक 12 घटना आहेत की त्याच्यावरती आपल्याला लाभ देतात. तर ते कशा आहेत, तर रस्ता अपघात, पहिल्यांदा रस्ता अपघात झालेला असेल किंवा रेल्वे अपघात झालेला असेल, त्याच्यानंतर आपण औषध फवारणी, शेतात ज्यावेळी आपण औषध फवारणी करतो तर त्यावेळी त्या जंतुनाशकामुळे विषबाधा होती, तर त्या विषबाधेचा जर मृत्यू झाला असेल तर त्याच्यासाठी लाभ देता येतो. त्याच्यानंतर उंचावून पडून मृत्यू झाला, समजा एखाद्या टेकडीवरून किंवा उंचावून पडून मृत्यू झाला असेल तर त्याच्यासाठी लाभ देता येतो. त्याच्यानंतर पाण्यात बुडून मृत्यू झाला, समजा विहिरीत बुडून मृत्यू झाला, कॅनलमध्ये बुडून, तळ्यामध्ये बुडून मृत्यू झाला, तर अशा वेळी लाभ देता येतो. त्याच्यानंतर इलेक्ट्रिसिटीमुळे किंवा आपण विजेचा शॉक बसून म्हणून की मोटर चालू करायला गेल्यानंतर शेतकऱ्याला किंवा तार पडली असेल तर त्याच्यामुळं शॉक बसला आणि त्याच्यामध्ये तो शेतकरी चिपटून मयत झाला, तर त्या शेतकऱ्याला आपल्याला लाभ देता येतो. त्याच्यानंतर पाऊस सुरू व्हायच्या आधी विजांचा कडकडाट होतो, त्या कडकडाटामध्ये विजा पडतात, तर ती वीज जर अंगावर पडली तर त्या विजेमुळे एखाद्या शेतकरी जखमी होतो किंवा मृत्यू पावतो, तर अशा शेतकऱ्याला आपल्याला लाभ देता येतो. त्याच्यानंतर शेतकरी रात्रीच्या वेळी शेतात जातो किंवा सकाळी लवकर शेतात जातो, त्या गवतातनं चालत असतो, रानावनात चालत असतो, जनावर घेऊन जात असतो, तर अशा वेळी जी सर्प फिरत असतात किंवा विंचू असतात, तर ह्यांना जर दोष केला आणि त्या जर कारणामुळे शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर त्यामुळे सुद्धा आपल्याला त्या शेतकऱ्याला अनुदान देता येतं. त्याच्यानंतर काही बाबी अशा आहेत की नक्षलवादी एरिया आहे, नक्षलवादी क्षेत्रामध्ये नक्षलवाद्याकडून शेतकऱ्यांची हत्या होती, तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला शेतकऱ्याला अनुदान देता येतं. त्याच्यानंतर जंगली जे एरिया आहे, म्हणजे जिथं फॉरेस्ट एरिया जास्त आहे आणि वन्य प्राण्यांची संख्या जास्त आहे, त्यावेळी वन्य प्राणी मनुष्यावर हल्ला करतात आणि हल्ला केल्यानंतर त्याच्यामध्ये तो शेतकरी तो एक तर जखमी होतो किंवा त्याचा मृत्यू पावतो. अशा ठिकाणी सुद्धा आपल्याला त्या शेतकऱ्यांना मदत देता येते. किंवा अशा एक सामूहिक घटना अशा होतात की दंगल होती, त्या दंगलीच्या वेळी सुद्धा सामान्य माणूस तिथं त्याचं कारण नसताना त्याचा मृत्यू होतो, तर त्याच्यामध्ये दंगलीमुळे सुद्धा आपल्याला जर त्याचा मृत्यू झाला असेल तर त्याला आपल्याला लाभ देता येतो. किंवा आता शासनाने नव्यानं पण एक बाब ऍड केलेली त्याच्यामध्ये की घरातील महिलांचा बाळंतपणात जो मृत्यू झाला असेल तर त्या बाळंतपणात मृत्यूला सुद्धा या योजनेमध्ये समावेश करून घेतलेला आहे. अशा ह्या सगळ्या घटना आहेत, ह्या जर घटना झाल्या असेल तर ह्या योजनेअंतर्गत ह्या सगळ्या घटना पात्र आहेत. आता आपण दुसरा विचार करू की ह्या जर कोणासाठी लाभ देता येत नाही, तर जे लाभ देता येत नाहीत अशा आपल्याला कोणते घटक आहेत, तर नैसर्गिक मृत्यू, म्हणजे वयोमानानुसार जर मृत्यू झालेला असेल, एखादी वयस्कर व्यक्ती आहे घरातली आणि तिचा वयोमानानुसार नैसर्गिक मृत्यू झाला असेल तर त्या व्यक्तीला आपल्याला लाभ देता येत नाही. त्याच्यानंतर आत्महत्या करणे किंवा आत्महत्येचा प्रयत्न करणे, स्वतःला जखमी करून घेणे, तर ह्या ज्या घटना घडत असतात तर असे हे जाणीवपूर्वक केलेलं कृत्य आहे, म्हणून ह्या योजनेतनं त्या व्यक्तीला लाभ देता येत नाही. त्याच्यानंतर अंमली पदार्थाचं सेवन केलं आणि त्याचा अपघात झाला तर त्याला सुद्धा या योजनेमध्ये वगळण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर समजा अंतर्गत रक्तस्राव झाला, शरीरात अंतर्गत रक्तस्राव झाला, तर समजा आता बऱ्याच वेळा काय होतं की हिमोरेज म्हणजे डोक्यामध्ये रक्तस्राव होतात, तर त्यावेळी शेतकऱ्याला दवाखान्यात नेलं, तिथं मृत्यू झाला, तर अशा वेळी शरीरात जो अंतर्गत रक्तप्रवाह होतो तर त्याच्यासाठी ह्याच्यामध्ये अनुदान दिलं जात नाही. त्याच्यानंतर मृत्यू पावल्या तर त्यांच्यासाठी या योजनेमध्ये लाभ देता येत नाही. त्या त्या व्यक्तींना आपल्याला या योजनेमध्ये लाभ देता येत नाही. मग आता मृत्यू झाल्यानंतर आपण लाभ देणार, समजा एखाद्या व्यक्तीचा ऍक्सिडेंट मध्ये एखादा हात गेला, पाय गेला किंवा दोन्ही हात गेले, दोन्ही पाय गेले, जर असं झालं त्या व्यक्तींना आपण पात्र ठरवू शकतो का? आणि ठरवू शकत असेल तर मृत्यू झाल्यानंतर तुम्ही किती अनुदान देता, म्हणजे आपला कृषी विभाग किती अनुदान देतो आणि अपंगत्व आल्यानंतर किती अनुदान देतो? आता ह्याच्यामध्ये दोन भाग करता येतील आपल्याला की अपघातामुळं मृत्यू येणे
आणि अपघातामुळे अपंगत्व येणे. ते जर मृत्यू येत असेल तर त्याच्यामध्ये शेतकऱ्याचा कुठल्याही अपघातात मी मगाशी सांगितलं त्या पद्धतीने जर अपघात झाला तर त्याला 2 लाख रुपये शासनाकडून सानुग्रह अनुदान दिलं जातं. आणि त्याच्या व्यतिरिक्त जर शेतकरी जखमी झाला तर जखमीमध्ये 3 प्रकार आहेत. कसा जखमी झाला त्याच्यावरती आधारित आहे. तर ते कसं आहे, तर एखाद्या शेतकरी अपघात जर झाला आणि त्या अपघातामध्ये त्या शेतकऱ्याचे 2 डोळे गेले, 2 हात गेले किंवा 2 पाय गेले, तर अशा शेतकऱ्याला सुद्धा 2 लाख रुपये लाभ देता येतो. किंवा असं पण होऊ शकतं की एकाच वेळी शेतकऱ्याचा 1 डोळा किंवा 1 हात जाऊ शकतो किंवा 1 पाय जाऊ शकतो. अशा वेळी त्याला 2 लाख रुपये मदत दिली जाते. किंवा तिसऱ्या बाबतीत असं आहे की एखाद्या शेतकऱ्याचा 1 डोळा गेलेला आहे किंवा 1च हात गेलेला आहे किंवा 1च समजा पाय गेलेला आहे, तर अशा वेळी 1 लाख रुपये आपल्याला मदत देते. ही ज्या घटना आहेत ह्या जखमी होण्याच्या, बऱ्याच वेळा कसं होतं की शेतामध्ये काम करत असतो, मळणी मशीन असतं. बरेचसे शेतकऱ्याची मुलं असतील किंवा शेतकरी असेल तर मळणी मशीन असतं आणि ते मळणी मशीन मध्ये किंवा चाप कटर आहेत, पॉवर टिलर आहे किंवा रोटावेटर आहे. तर अशा वेळी काय होतं की ते चालवत असताना पाय किंवा हात किंवा त्या यंत्रामध्ये अडकतो आणि तो हात किंवा पाय तो निकामी होतो. मग अशा वेळी आपल्याला त्या ह्याच्यामध्ये योजनेमध्ये आपल्याला त्याला लाभ देता येईल. मग आता हे लाभ देताना त्या व्यक्तीचं आपण म्हणजे आयु काय धरतो की किंवा जन्मलेल्या बाळापासून मृत्यू होईपर्यंत लाभ देता का त्याचं शासकीय काय तुमचं वयोमान ठरलेलं आहे? हा आता शासनानं निर्णय केलेला आहे, म्हणजे याच्यामध्ये वयाची मर्यादा घालून दिलेली आहे. तर ती कशी आहे, तर वय वर्ष 10 पासून ते वय वर्ष 75 पर्यंत जे शेतकरी आहेत, म्हणजे वय 10 ते 75 या दरम्यानचे जे शेतकरी आहेत ते या योजनेसाठी पात्र आहेत, त्यांना आपण या योजनेमध्ये लाभ देऊ शकतो. हे झाले पात्रतेचे निकष. म्हणजे त्या व्यक्ती मृत्यू झाल्यानंतर त्याला लाभ घेण्यासाठी कोणती कोणती कारणं आपल्याला म्हणजे उपयोगी पडणार आहेत त्या शेतकऱ्यासाठी. पण समजा ती व्यक्ती मयत झाली आणि त्या व्यक्तीला वारस लावायचा आहे, तर तो प्राधान्यानं कुठला वारस असतो, त्यानंतर कुठला येतो? समजा तो नसेल त्यानंतर तिसरा वारस, चौथा वारस, असं काय प्राधान्यक्रम ठरले का? जो त्याच्या नात्यातील असेल किंवा समजा पत्नीचा मृत्यू झाला तर ती पतीलाच दिलं पाहिजे, असं काय आहे का सिस्टीम? आता ह्याच्यामध्ये शासनाने ह्याचं प्राधान्यक्रम सुद्धा ठरवलेला आहे की लाभ कुणाला द्यावा किंवा वारस कुणाला मानावा. आता ह्याच्यामध्ये समजा एक पुरुष शेतकरी आहे आणि पुरुष शेतकरी तो अपघातग्रस्त झाला, त्याच्या नावे सातबारा आहे, तर त्याची पहिली वारसदार जी आहे ती त्याची पत्नी असणार आहे. ती पत्नी हयात नसेल तर समजा त्या शेतकऱ्याची अविवाहित मुलगी असेल, तर तिला पहिलं प्राधान्य आहे. त्याच्यानंतर मुलगा आहे. किंवा एखाद्या शेतकऱ्याची समजा महिला शेतकरी आहे, ती मयत झाली तर तिचा पहिला वारसदार म्हणून हा पती असेल, त्याच्यानंतर मुलगी असेल, नंतर मुलगा असेल, नंतर ते सून असेल, असे हे प्राधान्यक्रम ठरवलेले आहे. या योजनेसाठी मग कागदपत्रांची कोणत्या कोणत्या गरज पडते आपल्याला? महत्वाचं म्हणजे सर्वसामान्य शेतकऱ्याची अडचण येते की प्रस्ताव तयार करताना कोणती कागदपत्र लागतात ती त्याला मुळात माहिती नसतं. त्यामुळे अशी किती कागदपत्र लागतील किंवा काय त्याचे नॉर्म ठरलेले आहेत किंवा कोणती कोणती सर्वसाधारणपणे कागदपत्रे आपल्याला त्याच्याकडून घेणं क्रमप्राप्त ठरतं? ह्याच्यामध्ये शासनानं मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत आणि कोणती कागदपत्र आवश्यक आहेत ते सांगितलेलं आहे. तर आपल्याला ज्यावेळी अपघात होतो त्यावेळी शेतकरी कुटुंबातील कुठल्याही एका व्यक्तीनं तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये 30 दिवसाच्या आतमध्ये आपल्याला तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये त्याची नोंद करणं गरजेचं आहे आणि कागदपत्रांची त्या 30 दिवसाच्या कालावधीत पूर्तता करणं गरजेचं आहे. तर ती कागदपत्र कोणती कोणती असतात, तर सुरुवातीला तो शेतकरी आहे हे सिद्ध करण्यासाठी किंवा ते पाहण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला सातबाऱ्याची गरज असते. हा सातबारा त्या शेतकऱ्यानं असला पाहिजे. त्याच्यानंतर जे प्राधान्यक्रम कुणाला आपण वारसदार नेमलेला आहे, तर ते वारसदार 6क एक महसूल दप्तरी नोंद असते. त्याला त्यांच्याकडे एक 6क नावाचं एक रजिस्टर असतं. तर त्याच्यामध्ये वारसदार नोंद केली जाते. तर ते वारसदाराचा 6क हा 6क आपल्याला त्याच्याबरोबर द्यायला लागतो. त्याच्यानंतर शेतकऱ्याची मृत्यूचं प्रमाणपत्र द्यायला लागतं, मृत्यू प्रमाणपत्र. त्या शेतकऱ्याचं वय 10 ते 75 आहे हे पाहण्यासाठी आपल्याला त्याचे ग्रामपंचायतीमध्ये जन्माचा दाखला असेल किंवा शाळा सोडलेल्याचा दाखला असेल किंवा मुख्याध्यापकानं दिलेलं प्रमाणपत्र असेल किंवा आधार कार्ड असेल किंवा पॅन कार्ड असेल, तर ह्या ज्या गोष्टी किंवा इलेक्शनचं ओळखपत्र असेल, तर ह्या ज्या पुराव्याच्या बाबी आहेत ह्या पुराव्याच्या बाबी त्या कागदपत्रासोबत देणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर ही अगोदरची कागदपत्र आहेत आणि त्याच्यानंतर जी पोलीस स्टेशनकडून आपल्याला जी मिळवायची कागदपत्र आहेत ती महत्वाची आहेत. कारण काय आहे की मृत्यू कोणत्या घटनेमुळे झालेला आहे हे कळणं महत्वाचं असतं. म्हणून
पोलिसांच्याकडची जी कागदपत्र आहेत ती एक 4-5 प्रकारची कागदपत्र आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं कागदपत्र आहे की FIR, आपण ज्याला प्रथम माहिती अहवाल असं म्हणतो, किंवा पोलीस पाटलांचा दाखला असतो. हे एक कागदपत्र सगळ्यात महत्वाचं असतं. त्याच्यानंतर घटनास्थळ पंचनामा असतो. म्हणजे ज्यावेळी तिथं घटना घडली त्यावेळी पंचांच्या समक्ष पोलिसांना पंचनामा केलेला असतो. त्याच्यामध्ये ते सांगतात की कशामुळं, कुठं अपघात झाला, ठिकाण कुठं होतं, काय, अशा त्या घटनास्थळ पंचनामा असतात. त्याच्यानंतर तिसरं कागदपत्र आहे ते इन्क्वेस्ट पंचनामा किंवा त्याला मरणोत्तर पंचनामा म्हणतात, की त्या व्यक्तीला व्यक्तीला दवाखान्यात दाखल केल्यानंतर ते समजा मृत्यू झाला तर त्याच्या शवाची परीक्षा ही डॉक्टरांच्याकडून केली जाते आणि ते जो रिपोर्ट तयार केला जातो तर त्याला ते इन्क्वेस्ट पंचनामा किंवा मरणोत्तर पंचनामा म्हणतात. आणि पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मृत्यूचं कारण काय आहे हे डॉक्टरांच्याकडून सिद्ध होतं, म्हणून हे पोस्टमॉर्टम करणं गरजेचं असतं. आणि हे पोस्टमॉर्टमची कागदपत्र आपल्याकडं पोलिसांच्या मार्फत मिळतात. तर ही जी 4-5 कागदपत्र आहेत ही खूप महत्वाची आहेत, की ह्याच्यामुळे मृत्यू कशामुळे झालेला आहे हे आपल्याला कळतं आणि ही कागदपत्र आपल्याला देणं गरजेचं आहे. समजा आपण रस्त्यानं पायी चालत चाललो आणि एखाद्या वाहनानं आपल्याला येऊन ठोकरलं, अज्ञात वाहनानं येऊन ठोकरलं, तर त्या व्यक्तीसाठी अनुदान देण्यासाठी काय कारवाई करावी लागते? आता ह्याच्यामध्ये जशी कारवाई आपण ही कागदपत्र करतो तसंच त्या पद्धतीनं पहिल्यांदा त्या शासकीय नियम, आता ह्या योजनेमध्ये जे निकष आहेत तर त्याच निकषाप्रमाणे ती व्यक्तीच्या नावे सातबारा असणं गरजेचं आहे, किंवा त्या समजा त्या कुटुंबातील ती एखादी व्यक्ती असणं ती महत्वाचं आहे. आणि नंतर त्या व्यक्तीला अपघात झाल्या किंवा दवाखान्यात नेलं जाणं गरजेचं आहे. तिथं दवाखान्याकडून FIR दाखल होतो किंवा त्याच्या नातेवाईकांकडून FIR दाखल करणं गरजेचं आहे. आणि ही जी कागदपत्र आता जी सांगितली ती सर्व कागदपत्र सुद्धा त्याला आवश्यक आहेत. आता हे नॉर्मल व्यक्तीची गोष्ट झाली, पण एखादी व्यक्ती मतिमंद किंवा आपण म्हणतो की वेडी आहे, समजा तिला एखाद्या अज्ञात वाहनानं म्हणजे ठोकरलं, म्हणजे ते वाहनवाल्याची चुकी असो अगर नसो, पण अशा व्यक्तीला मग आपण लाभ देऊ शकतो का नाही, किंवा काय प्रोसिजर आहे याला? आता ह्या योजनेमध्ये ज्या नाकारण्याचे बाबी आहेत त्याच्यामध्ये एक निकष आहे की व्यक्तीला भ्रमिष्टपणा असेल तर त्या व्यक्तीला आपल्याला लाभ देता येत नाही. म्हणून आपल्याला अशा व्यक्तींना लाभ देता येणार नाही. समजा तुमच्या भागातील एखादी व्यक्तीचा मृत्यू तो दुसऱ्या ठिकाणी झालाय, समजा आपल्या सांगलीतील व्यक्ती आहे आणि त्याचा मृत्यू मुंबईमध्ये झालेला आहे, तर त्या व्यक्तीला आपल्याला कसा लाभ द्यायला, म्हणजे काय पद्धत अवलंबावी लागेल जेणेकरून म्हणजे त्याला लाभ देता येईल? कारण शेवटी तो तालुक्याच्या बाहेर मृत्यू झालाय, कारण पंचनामा बाहेरच्या जिल्ह्याचे पोलीस पंचनामा करणार ना, आपल्या तालुक्यातील नाही. त्यावेळी काय प्रोसिजर अवलंबावी लागते, तिथून कागदपत्र घ्यावी लागतात, काय आहे सिस्टीम? शासनानं ही योजना जी चालू केली ही संपूर्ण राज्यासाठी आहे. म्हणजे हे फक्त एका जिल्ह्यासाठी किंवा एका तालुक्यासाठी योजना नाही, ही संपूर्ण राज्यासाठी आहे. त्याच्यामुळे ह्या राज्याचा कुठलाही शेतकरी ह्या राज्यामध्ये कुठेही अपघातानं मृत्यू झाला किंवा जखमी झाला तरी आपल्याला ह्या योजनेमध्ये समावेश करता येतो. फक्त ह्याच्यामध्ये ज्या पोलीस कार्यक्षेत्रामध्ये तो अपघात झालेला आहे त्यांच्याकडे ती पोलीस स्टेशनची सर्व कागदपत्र असतात. त्या वारसदारांनी त्या संबंधित पोलीस स्टेशनकडून आपल्याला ती कागदपत्र प्राप्त करून घ्यायची आणि आपला जो तालुका आहे, ज्या तालुक्यातला आपण मूळचे रहिवासी, त्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधायचा आणि तिथेही कागदपत्रांची पूर्तता करायची आहे. तर त्यांना सुद्धा आपल्याला लाभ देता येतो. समजा त्या मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या घरच्यांनी इतर अन्य कोणत्या विभागाकडून, शासकीय विभागाकडून जर लाभ घेतला असेल, म्हणजे आपण म्हणू शकतो की एखादी LIC काढलेली असते, एखादी इन्शुरन्स पॉलिसी उतरलेली असते, असा व्यक्ती लाभास पात्र ठरतो का, हा एक पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न असा आहे की समजा त्याच व्यक्तीने दुसरी एखादी शासकीय योजना त्यातून लाभ घेतला असेल तर ती व्यक्ती ह्या योजनेचा लाभ घ्यायला पात्र ठरते का? आणि शेवटचा त्यातला प्रश्न आपला असा आहे की समजा एखादी LIC काढलेली आहे त्या मयत व्यक्तीच्या नावे आणि त्यांनी ओरिजिनल कागदपत्र घेतली तर पुन्हा दुसरी प्रत ओरिजिनल मिळत नसते, मग त्यावेळी आपल्याकडे कोणती पद्धत म्हणजे वापरावी लागते का, किंवा देताच येत नाही लाभ, असं काय आहे का? आता ह्याच्यामध्ये लाभच देता येत नाही असं म्हणता येणार नाही, की जर समजा आपल्याला कागदपत्र पोलीस स्टेशन कडून सिंगल प्रती, एकाच प्रती दिली जातात, तर आपल्याला ज्यावेळी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे आपण ज्यावेळी कागदपत्र सादर करतो त्यावेळी बऱ्याच वेळा शेतकऱ्यांचं काय होतं की एकच प्रत मिळाल्यामुळं
विमा कंपनी असेल किंवा अन्य कारणाकडे विमाला उतरवलेला असेल तर त्यांना ती मूळ कागदपत्र सादर करतात आणि कृषी विभागाकडे त्याच्या झेरॉक्स प्रती देतात. तर अशा वेळी काय करायचंय की फक्त ज्या झेरॉक्स प्रती आहेत त्याच्यावरती ते संबंधित पोलीस स्टेशन जे आहे त्या पोलीस स्टेशनचा फक्त सही आणि शिक्का ते तेवढा फक्त त्यांच्याकडून त्या झेरॉक्स प्रतीवरती घेऊन द्यायचा आहे आपल्याला. आणि ह्या योजनेमध्ये इतर शासकीय विभाग आणि LIC असे दोन प्रकार जर आपण बघितले तर शासकीय विभागाकडून जर त्यांना दुसऱ्या विभागाकडून तर ऑलरेडी मदत मिळाली असेल तर या योजनेमध्ये आपल्याला त्यांना मदत देता येत नाही किंवा शेतकऱ्याचे वैयक्तिक स्वरूपात विमा असेल काय असेल तर तो त्याप्रमाणे त्याचा लाभ घेऊ शकतो. मग आता हा पूर्ण शेतकऱ्यांनी आपल्याकडे प्रस्ताव सादर केला, तुम्ही सुपरवायझर अथॉरिटी म्हणून तुमच्याकडे पॉवर राहतात, मग त्या व्यक्तीला आपण दावा दाखल करण्यासाठी कालावधी तालुका स्तरावर किती राहतो किंवा जिल्हा स्तरावरती किती राहतो हा एक प्रश्न उपस्थित होतो ना, शेतकऱ्यांकडून उपस्थित होतो किंवा वारंवार यावरून तक्रारी होत असतात की आम्हाला योजना लवकर कळाली नाही, आम्हाला तोपर्यंत आमच्यापर्यंत विषय येईपर्यंत खूप कालावधी निघून गेला. ह्याला काही ठराविक दिवस किंवा नॉर्म ठरलेत काय? आता शासनाने नियमामध्ये थोडंसं बंधन घालून दिलेलं आहे की अपघातग्रस्त शेतकरी आहे तर त्याचा अपघात झाल्यानंतर 30 दिवसाच्या आत आपल्याला ते कागदपत्रांची पूर्तता करायची किंवा तालुका कृषी अधिकाऱ्याकडे तो प्रस्ताव दाखल करायचा आहे. पण बऱ्याच वेळा असं असतं की कुटुंबातील व्यक्ती गेल्यामुळं सगळे शोकात असतात किंवा दुःखात असतात आणि ह्या बाबीकडे कोण जास्त लक्ष देत नाही. त्या कालावधीमध्ये बराच काळ निघून जातो किंवा त्या कालावधी काय कागदपत्र असतात ते वेगळ्या ठिकाणी समजा लांब एखादा अपघात झाला असेल तर तिथून कागदपत्र मिळण्यास उशीर होतो. तर अशा जो विलंब होतो तर त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला दावा दाखल करता येतो. फक्त काय करावं लागतं की हा जो दावा आहे तो जिल्हा समिती आहे आपली माननीय जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती आहे त्या समितीकडे हा दावा आपल्याला पाठवावा लागतो आणि त्यांच्याकडून आपल्याला तो कालावधी आहे क्षमापित करता येऊ शकतो. जे माननीय जिल्हाधिकारी सबळ कारण जर असेल तर तो पुरावा म्हणजे तो मान्य करतात आणि आपल्याला कालावधी वाढवून दिला जातो. त्याच्यामुळं बहुतेक वेळा दावे नाकारले जात नाही. आता हे संपूर्ण झाल्यानंतर ह्याला मंजुरीस किती कालावधी लागतो? त्याला मंजूर करता अधिकारी कोण राहतो किंवा तुमच्या तालुका स्तरावर काही कमिटी राहते का म्हणजे हा दावा मंजूर करण्यासाठी? आणि जे आपण सुरुवातीला कंपनी मार्फत विमा योजना राबवत होतो ही आणि आता त्यामध्ये वेळ कोणत्या योजनेला लागतोय? आता तुमचा जो सानुग्रह अनुदान योजना आहे किंवा ती गोपीनाथ मुंडे कंपनी मार्फत राबवली जाणारी प्रायव्हेट त्या योजनेमध्ये कोणत्यामध्ये फास्ट आपल्याला अनुदान शेतकऱ्यापर्यंत पोहोचतं? याच्यापूर्वी जी योजना राबवली जात होती त्याच्यामध्ये विमा कंपनी सहभागी होती आणि आपण कृषी विभाग या नात्याने काय करत होतो की शेतकऱ्याकडून आपण प्रस्ताव तयार करून घेत होतो आपल्याकडं आपण त्यांच्याकडनं तयार करून घेत होतो आणि कंपनीला पाठवत होतो. कंपनी त्याच्यामध्ये सर्व कागदपत्रांची छाननी करत होती आणि ती ठरवत होती की शेतकरी पात्र आहे का अपात्र आहे. आणि ह्या कालावधीमध्ये हा जो कालावधी आहे हा बराच कालावधी जात होता. विमा कंपन्यांच्याकडून ह्याच्यामध्ये विलंब होत होता आणि काय काय दावे वर्ष 2-2 वर्षे सुद्धा त्या दाव्यांना वेळ लागत होता. परंतु 2023-24 मध्ये ज्यावेळी शासनाने या योजनेचं स्वरूप बदललं त्यावेळी ही योजना आता शासन स्वतःच राबवते. त्याच्यामुळे शासनानं 3 स्तरीय यांची समिती स्थापन केलेली आहे. एक राज्य स्तरावरची समिती आहे, एक जिल्हा स्तरावरची समिती आहे आणि तालुका स्तरावरची समिती आहे. आपल्याला सगळ्यात महत्वाचं जे कामकाज आहे हे तालुका स्तरावरती समितीमध्ये चालत असतं. तर ह्या तालुका स्तरावरती समितीमध्ये माननीय तहसीलदार ह्या समितीचे अध्यक्ष आहेत, माननीय तालुका कृषी अधिकारी या समितीचे सचिव आहेत आणि ह्याच्यामध्ये सन्माननीय गट विकास अधिकारी त्याच्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे प्रतिनिधी आणि सहाय्यक परिवहन अधिकारी जिल्ह्याचे जे सहाय्यक परिवहन अधिकारी असतात तर त्यांचा एक प्रतिनिधी अशी ह्या 6 सदस्यांची एक समिती आहे आणि या समितीची माननीय तहसीलदार यांच्या समोर दर महिन्याला यांची मीटिंग होत असते आणि ह्या मीटिंगमध्ये जे दावे कृषी विभागाकडे आलेले आहेत त्याच्यामध्ये 3 प्रकारचे दावे असू शकतात. एक पहिला दावा म्हणजे परिपूर्ण दावा आहे की ज्याच्यामध्ये काही त्रुटी नाहीत असा दावा आहे. दुसरा दावा काय आहे की काय दावे आक्षेपित असे आहेत म्हणजे काय त्याच्यावरती आक्षेप आहे वगैरे असे आहेत आणि काही दाव्यामध्ये कागदपत्रांची पूर्तता कमी आहे म्हणजे सहाक मिळालेला नाही, पोस्टमॉर्टम रिपोर्ट मिळालेला नाही. तर ही जी कागदपत्र आहे असे 3 प्रकारचे जे दावे असतात तर हे सगळे प्रस्ताव आपण माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडे ते दाखल करतो आणि त्या ठिकाणी सर्व प्रस्तावांची छाननी होती आणि जे परिपूर्ण प्रस्ताव आहेत त्या परिपूर्ण प्रस्तावांना मंजुरी दिली जाते आणि जे अपूर्ण आहेत किंवा काय आक्षेपित आहेत ते
संबंधित यंत्रणांचे जे तिथं उपस्थित अधिकारी असतात तर त्यांना कळवलं जातं की समजा 6 कमी झालेला नाही तर माननीय तहसीलदार खालचे समजा सर्कल अधिकारी असतील किंवा तलाठी असतील त्यांना निर्देश देतात की ह्यांचा 6 कमीत कमी कालावधीमध्ये तयार करून द्या. मग त्या कागदपत्रांची लवकरात लवकर पूर्तता होते आणि नंतर आपल्याला ते जे मंजूर केलेले दावे आहेत ते मंजूर केलेल्या दाव्यांची यादी माननीय जिल्हाधिकारी आणि त्या समितीचे सचिव माननीय जिल्हाधीश कृषी अधिकारी असतात त्यांच्याकडे पाठवावं लागते आणि त्याच्यानंतर त्याची अनुदान मागणी कृषी आयुक्तालयाकडे केली जाते. कृषी आयुक्तालयाकडून शासनाकडे ती अनुदान मागणी केली जाते आणि साधारण 2 ते 3 महिन्याच्या कालावधीमध्ये शासनाकडून अनुदान प्राप्त झाल्यानंतर ते शेतकऱ्याला त्याच्या बँक खात्यावरती ते जमा होतं. म्हणजे त्याला पैशाच्या स्वरूपात किंवा कार्यालयात बोलवून असं वगैरे दिलं जात नाही तर त्या संबंधित शेतकरी वारसदार जे असतात त्या वारसदाराचा अकाउंट नंबर घेतला जातो आणि त्या अकाउंटवरती ते पैसे डायरेक्ट जमा होतात. आपल्यासोबत कृषी पर्यवेक्षक जगताप साहेबांशी चर्चा केल्यानंतर आपल्यासोबत आणि एक तज्ज्ञ आपल्या आगळगावचे सहाय्यक कृषी अधिकारी समाधान काशीद साहेब जोडले गेलेले आहेत. त्यांना आपण काही प्रश्न उपस्थित करतो. नमस्कार. आमचा प्रश्न असा आहे की समजा तुम्ही तुमच्या गाव स्तरावर जाता त्यावेळी अशा वेळी अपघात घडतो त्यावेळी तुम्ही शेतकऱ्यांशी कसं इंटरॅक्शन कसं साधता म्हणजे त्यांना काय समजावून सांगण्याची तुमची पद्धत राहते किंवा कसं तुम्ही खाली संपर्क साधता? आता सर्वप्रथम कसं आहे गावात एखादी जर अपघात झाला दुःखद घटना अपघातानं दुःखद घटना घडली तर ते दुःखात असल्यामुळे त्यांच्या घरातली त्यांच्या शेजारची असेल किंवा गावातली प्रतिष्ठित व्यक्ती असेल सरपंच असेल उपसरपंच असेल गावातील ग्रामपंचायत सदस्य असतील किंवा इतर पदाधिकारी असतील जे त्यांना संपर्क करण्यासाठी आपण त्यांना सांगतो कारण ते दुःखद असल्यामुळे त्यांच्या शेजाऱ्याला किंवा इतर जवळीक असणाऱ्या शेतकऱ्यांना आपण संपर्क करणं गरजेचं आहे. त्यांना आपण सर्वप्रथम त्यांना माहिती सांगतो की अशी अशी आमच्याकडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना आहे आणि त्याच्यासाठी हे कागदपत्र लागतात. ह्या कागदपत्राची पूर्तता तुम्ही करा त्यांना सांगा मग त्यांच्यापर्यंत मेसेज पोहोचवतो. त्यांच्यानंतर कालावधीत आपल्या 30 दिवसाच्या अगोदर सादर करण्यासाठी 30 दिवस साधारणतः असतात त्याच्यामुळं त्यांच्याशी नंतर आपण 10-12 दिवसानंतर आपण वैयक्तिक सध्या कृषी सहाय्यक स्वतः त्यांच्या घरी भेट देऊन आपण त्यांना असं सांगतो की हे कागदपत्र आहेत ह्या कागदपत्राची पूर्तता तुम्हाला करावं लागते असं आपण त्यांना सांगतो. हा फक्त कृषी सहाय्यक कृषी अधिकाऱ्याचा रोल राहतो. हा कृषी सहाय्यक सर्वप्रथम ही माहिती देते. समजा हा अपघात होऊच नाही यासाठी काय तुम्ही शेतकऱ्यांना किंवा सामान्य नागरिकांना काय सल्ला द्याल? लागणारी गोष्टी असतात की निविष्ठा असेल किंवा इतर कोणत्याही बाबी असतात खरेदी करण्यासाठी जातो जेव्हा जातो ते आता बराच सर्रास शेतकरी कसे करतो की बाईकने जातात टू व्हीलरने जाताना मग आपण टू व्हीलरने जात असताना जे काही नियम आहे शासनाचे म्हणजे नियम आहेत किंवा सर्वसाधारण रस्त्याचे जे नियम आहेत ते नियम फॉलो केले पाहिजे. भरधाव वेगाने न जाणे किंवा जाताना आपण जर बाईकवरून जात असेल तर हेल्मेट घालणे ह्या गोष्टी जर आपण घेतल्या तर अपघात होत नाही. जरी झाला तरी आपल्याला इजा वगैरे पोहोचत नाही ह्या गोष्टी काळजी घेतली पाहिजे. नंतर जेव्हा आपण शेतीमध्ये कामं करत असतो वीज असतो असं आहे किंवा समजा आपण कीटकनाशकाची आपण फवारणी करतो फवारणी करत असताना ते आपल्याला उलटी येणे चक्कर मळमळते कारण की आपण कुठली आपण सुरक्षा प्रावधान बाळगत नाही. त्यासाठी आपण काय करायला पाहिजे जी काय फवारणी करतो त्यावेळेस बी आपण ग्लोव्ज घातले पाहिजे हातात गमबूट घातले पाहिजे तिचे काय चष्मा असतो वर डोक्याला टोपी आहे मास्क घातला पाहिजे. ही काय जी बेसिक गरजेच्या गोष्टी आहेत ते शेतकऱ्याने फॉलो केल्या पाहिजेत. ते फॉलो केल्या तर शेतकऱ्याला त्याच्यापासून इजा केल्या लगेच आपण सवय असते की तंबाखू वगैरे किंवा इतर पदार्थ खायची सवय असते त्यासाठी आपण हात स्वच्छ धुतले पाहिजे. मुंडे अपघात योजनेविषयी आपल्या 2 तज्ज्ञ मार्गदर्शकांनी शेतकऱ्यांसाठी कोणती कागदपत्र लागतात व त्याचा कसा लाभ घेता येईल ही सर्व माहिती दिली त्याबद्दल मी दोन्ही मान्यवरांचे आभार व्यक्त करतो आणि आपल्या कार्यक्रमातून रजा घेतो. धन्यवाद.